विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये 2 लोकांनी भेट घेतली आणि त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली। हा दावा शरद पवारांचा आहे। त्या 2 लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत देखील घालून दिली असं ते म्हणाले। आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेत जायचं ठरवलं असंही ते म्हणाले। त्याची नावं प्रत्येक जास्त माझ्याकडे नाही आहेत, कारण त्याचं सर्च दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि सगळ्याला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। असे लोक भेटतच असतात, म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। इलेक्शन कमिशन एक मिनिट लेट हिम फिनिश। ते राजाच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं आणि 160 जागांमध्ये फेरफार करून तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीचं त्यांनी एक गॅरंटी दिली होती। त्या दोन गॅरंटी दिली होती। पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाही आहे की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना। कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की EVMला दोष देणं हे अयोग्य आहे। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारचा हा संभ्रम निर्माण केला जातोय। कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे। आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते, हे सगळे बोलतायत, पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही। इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत। सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे। संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली, चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच क्वासाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते। आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।